भगवान परमात्मा रांगू लागले, रांगत रंगणी चोरीत लोणी धावूनी धरिती गवळणी बांधिती चरणी देती कराणी यशोदे साजणी कृष्ण आळवारे, नाही का. भगवान परमात्मा नाना प्रकारे खोड्या करू लागले. खोड्या करत असताना आता त्या ठिकाणी चौर्य मंडळ त्या ठिकाणी स्थापन केलं होतं. चौर्य मंडळ म्हणजे सगळे सवंगडी गोळा केले. सवंगडी गोळा करून त्या ठिकाणी सांगितलं म्हणे आपल्याला आता काय करायचं, चौर्य मंडळ स्थापन करायचं. अरे पेंद्या वाकड्या मधुमंगल, अरे तुमच्या जर तब्येती पाहिजे तर सगळ्या उदबत्ती छाप दिसताय तुम्ही. अरे तुमच्या तब्येती सुधारल्या पाहिजेत. मग काय करायचं, मग आता दूध दही दूध खायला भेटत नाही तुम्हाला. नाही म्हणे कृष्णा, अरे बघ ना काय होतं म्हणे, सगळं आमच्या आई मथुरीला घेऊन जातात, दही दूध तूप लोणी. आमच्या नशिबाला फक्त ताकच आहे. ताकामध्ये शिळ्या भाकरी रात्री भिजायला घालायच्या आणि सकाळी खायच्या, नाही का. आमच्या नशिबाला हेच आहे. नाही अरे मथुरेमध्ये तर आपले शत्रू वाढतात. मग शत्रूला जर त्या ठिकाणी दही दूध तूप लोणी गेलं तर मग मात्र कसं व्हायचं. आपल्यामध्ये ताकद आली पाहिजे. मग काय करायचं काना, आता आपल्याला एक चौर्य मंडळ स्थापन करायचं. अखिल भारतीय चौर्य मंडळ त्या ठिकाणी स्थापन केलं. स्थापन केल्याच्या नंतर मग आता काना काय करायचं म्हणे, आता चोऱ्या करायच्या. याल तरी यार लागे, याल तरी यार लागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे. याल तरी यार लागे, याल तरी यार लागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे. पोट भरी उरे म्हणाल तो भरी, आज देतो पोट भरी उरे म्हणाल तो भरी, आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी उरे म्हणाल तो भरी, उरे म्हणाल तो भरी. हे आज याला तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे. हो याला तरी यारे लागे, हो ज्याला यायचं ना त्याने माझ्या पाठी मागे या. हो आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी, आज तुम्हाला पोटभर भेटल चिंता करू नका, फक्त माझ्या पाठीमागे या. मग देवा काना यायचंय ठीक आहे, पण काय काय घ्यायचंय सोबत म्हणे. सराटे घ्या, सराटे घेतले. छोटे छोटे खडे घ्या म्हणे, खडे घेतले. मग आता काना दुसरं काय लागतं, वस्त्रगाळ माती घ्या, वस्त्रगाळ माती घेतली. मोठी काठी घ्या, काठीही घेतली. एवढी सामग्री गोळामोप केली. मग पुन्हा त्या ठिकाणी पेंद्या विचारतो म्हणे